त्याच्यातून त्यांना बाहेर काढून मी एक कुटुंबाप्रमाणे त्यांना चांगलं आयुष्य देण्याचं काम करतोय आणि मला सार्थ अभिमान आहे का लायन्स क्लब माझ्या पाठीशी उभा आहे. म्हणजे खरं सांगतो तरी विरेलबाईंनी माझं इथे यायचं कारण आहे की मी इथं काही पुरस्कार हे सोडा, मी पुरस्काराचे लय सोडून दिलेले आहेत. म्हणजे आम्हा 200-300 पुरस्कार मी असेच सोडून दिलेले. म्हणजे कामाच्या याच्यात मला वेळ भेटत नाही, ससून कधी कधी आमचा महिना निघून जातो. पण मला एक अभिमान वाटला का जो माणूस आज तुम्ही त्यांचा मान सन्मान केला, वहिनी असेल किंवा त्यांच्या मागं हा लोणावळा खंडाळा जो लायन्स क्लब ग्रुप काम करतोय किंवा बहिणीला सुद्धा आज त्यांच्यावर अभिमान आहे का बाबा आपण ज्या लोकांना आज तुम्ही शपथ घेतली तर का घेतली, तुम्ही समाजाची सेवा करताय. तुमचं काय समाजाशी काय नाते, आपण एक माणुसकी म्हणून काम करतोय आणि मला ती माणुसकीचा म्हणजे त्यांनी जो माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवलाय तर त्याच्यासाठी मी आज इथपर्यंत आलो. तर विरेलबाईंनी त्या दिवशी पूर्ण एक गाडी भरून कपडे आपल्या त्या महिलांना किंवा जे लोक कपडे त्यांना बांधायला 2-2 वर्ष नसतात त्या लोकांना कपडे आणून दिली. तर त्यांची मदत काय मला भेटत असते. तर मी विरेलबाईंना मागाशी तेही म्हटलं म्हणजे असं आहे बघा, आमचं सांगायचं काम आहे. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि माझ्या घरी आता कमीत कमी 80 लोक म्हणजे जी आळ्या पडल्यात, किडे पडले, पुढे काय झाले अशी 80 लोक मी आता म्हणजे माझे वयानुसार मी त्यांना सांभाळतो. पुढे माहित नाही, जर महादेवांचा चांगला जर आशीर्वाद भेटला तर 1000 लोक सांभाळायची ताकद माझ्याच. कारण छत्रपतींचं नाव